मते आईचे येती डीजे जलमाले आमचे पीनी जलमाले आमचे डीजे जलमाले हेची पिशे निवडले आमचे कुळी नव्हते आयसे दुसरं कोणतं हा हा वा जाय तिकडे पिढी लोका असे लेकर जर जन्माला आले तर त्या लेकराला काय करायचं लेकराला काय करायचं लग्नाला बरेचशे वर्ष झाले लेकरू बाळ नाही सासू सासऱ्याचा आधार होता ते पण निघून गेला दोघच पती पत्नी दोघच 9-10 वर्ष लग्नाला होऊन गेले लेकरू बाळ नाहीये लेकरू बाळ नाही एका दिवशी माहेरला गेली ती माहेरात गेल्यानंतर बाबाला पाहिलं बाबाच्या गळ्याला कडकडून मिठी मारली रडायला लागली काय झालं बाई काय झालं काय नाही बाबा सगळं चांगलंय बाबा घरी सगळं चांगलं सगळा कारभार माझ्या हातात आहे मालक असणारे देवासारखे महादेवासारखे आहेत एका शब्दानं दुखत नाहीत बाबा सगळं माझ्या हातात आहे सगळं 150 एकर जमीन आहे पैसा आदलाय थकले असणारे महाराज नौकर चाकर आहेत एकाच गोष्टीची कमी आहे बाबा एकाच गोष्टीची लेकरू बाळ नाही बाबा नाना प्रकारचे डॉक्टर वैद्य केले बाबा जाऊन आहे तिकडे जाऊन आलोत जाऊन त्या देवाचं दर्शन घेतलंय करून त्या देवाला नवस केले पण लेकरू बाळ नाही बाबा लेकरू बाळ बऱ्याच डॉक्टरनं सांगितलं माय तुला लेकरू होत नाही आता बाबा एवढी मोठी संपत्ती आहे एवढं मोठं धन आहे लेकरू बाळ नाही याचं दुःख आहे बाबा मी त्यासाठीच आले वडिलाचे डोळे पाण्याने भरून आले बाई जितकं तुला दुःख आहे तितकं आम्हाला पण दुःख आहे ग सगळ्या लेकराचं चांगलं झालं तुझं कोण विचारलं मोठ्या पोरीचं कसं म्हणलं की लेकरू नाही आठवण येते रडू येते माय आम्हाला पण येते तुला जितकी काळजी वाटते ना त्याच्या 10-100 पटीने आम्हाला काळजी वाटते त्याला मायबाप म्हणतात आपल्यापर्यंत आपली काळजी करणारे मायबाप असतात माय आपल्याला काटा मोरडा आपल्याला ताप येऊ लागल्या रात्रभर माय झोपत नाही तिचं नाव माय आहे तिचं बाळ जितकं तुला दुःख आहे ना त्याच्या 100 पटीने आम्हाला दुःख आहे ग आम्हाला पण दुःख आहे बाबा खा बाळ मी आनंदी राहा वाटते बाबा मला काही संकट येऊ नये मी आनंदात राहा माझा चेहरा हसरा राहा असं तुम्हाला वाटतंय ना बाबा वडिलांना सांगितलं हो ना माहित तसं काहून वाटणार नाही माझे लेकर आनंदी असलं बाय बापाला कुठं दुःख होत असते का आनंदच होते ना बाय आपल्या लेकराला सुख दिसलं की महाराज मायबाप त्या सुखात आनंदी बनत असतात बाबा मग एक काम करा की बाबा एक काम करा ना बाबा खा बाळ माझी लहानी बहीण आहे म्हणजे त्याला देऊन टाका लेकरू बाळ झालं तर आम्ही त्या 2 जण असणार त्या लेकराकडे पाहून आम्ही 2 जण राहतो देऊन टाका एवढा मोठा संसार आहे एवढी मोठी संपत्ती आहे एवढे मोठे असणार आमच्या घरी सगळं आहे बाबा लेकरू बाळ नाही तर आमचं सगळं कोले कुत्रेच खाणार आहेत आम्ही गेलो कोण आहे मग आता त्याला कोण आहे बाबा
हिचं लग्न करून कुठतरी द्यावाच लागते, त्याच्यापर्यंत एक काम करा, आता मला ते लेकरू बाळ होणार नाही, तिलाच लेकरू होईल, आणि त्या लेकराकडे पाहून आमच्या दोघीचं एकच लेकरू म्हणू, आणि आम्ही त्या लेकराचा सांभाळ करतो बाबा, दोघी जणी आई होतील, एक लेकरू झालं तर दोघी जणी माता होतील त्याला, आणि जसे जन्म दिलेली माय सांभाळ करील माझी बहीण, तितकाच सांभाळ मी त्या लेकराचा करील बाबा, तुम्हाला माझी शपथ आहे, माझ्या मालकाला देऊन टाका तिला, त्यानं दुसऱ्या लग्न केल्यापर्यंत आपलीच दिलेली बरी, देऊन टाका बाबा, देऊन टाका. आपल्या लेकराचं दुःख बापाला पाहतच नाही, त्याचं नाव बाप आहे, त्याचं नाव. स्वतःचं काही झालं तर हरकत नाही, पण लेकराला कमी पडू नये वाटते, त्याचं नाव बाप आहे, त्याचं नाव. स्वतःचं दुःख लागलं तर दवाखान्यात कधी जाणार नाही, कधी जाणार नाही. लेकराचं दुखल्यावर मात्र पैसे नसले तर याजानं काढील, पण लेकराला घरी ठेवत नाही, दुःख लागल्यावर दवाखान्यात घेऊन जाते, त्याला बाप म्हणते, त्याला बाप. बाबा द्याल ना तिला. वडिलाचं अंतकरण भरून आलं, बाई तू म्हणतीस ते खरे ग, तू म्हणतीस ते खरे बाई, खरे. देऊन टाकले, लावलं लग्न, दीदी देऊन टाकली ते मुलगी, झालं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर आले, आनंदाने दोघी बहिणी राहू लागल्या, मालकाची सेवा करू लागल्या, दोघी जणी राहू लागल्या. कालांतराने त्या लहान्या बाईला गर्भधारणा राहिली, गर्भधारणा. काय दोघीला आनंद, काय दोघीला आनंद, काय दोघीला आनंद, काय का होईना म्हणली, आपल्या कुळाला नाव सांगायला लेकरू जन्माला येणार आहे, आपली संतती असणारी वाढणार आहे, आपल्या कुळाचं नाव सांगणारे लेकरू जन्माला येणार आहे. दोघी बहिणीला आनंद, इतका आनंद, इतका आनंद, इतका आनंद. बस ह्या मोठ्या बहिणीने तिला काम करू द्यायचं नाही, माहिती तू बसून राह, आता तू बसून राह. 9 महिने 9 दिवस झाले. मोठ्या बहिणीनं सांगितलं, बाबा तिकडे नेऊच नका, इथंच लेकराला जन्म घेऊ द्या, मीच तिची मोठी बहीण, म्हणजे माईसारखी असते, मीच करेल तिचं सगळं, मीच करेल. मोठी बहीण आहे मी, ती माझी लेकीसारखी आहे, मी माईसारखी आहे, तिला मी माय म्हणून त्या लेकराचा सांभाळ करेल. बाबा इथंच राहू द्या तिला, इथंच राहू द्या. 9 महिने 9 दिवस झाल्यानंतर मुलगा झाला. इतका सुंदर, इतका सुंदर, इतका सुंदर, इतका सुंदर. काय दोघीला आनंद झाला, महाराज थाटात त्याचं बारसं केलं. पण योग असा घडला, लेकरू झाल्या बराबर मालकाचं हिच्यावरलं मन कमी झालं, त्या लेकरावर तिच्यावर जास्त बसलं, तिच्यावर जास्त. लेकरालाच घ्यायचं, तिच्यासोबतच राहायचं, त्यालाच बोलायचं, हिला कोणी हिच्यावरलं प्रेम कमी झालं. आता हिच्या मनात पाप यायला लागलं. पाप कशाबद्दल आपण कथा सांगायला माहिती, भगवंताचा पुढचा अवतार का झाला याच्याबद्दल सांगायलो. हे खळ्यावरल्या गोष्टी नाही का, पांगऱ्याकडे घडलेलं सांगणं झालं. ते पांगऱ्या माणसं म्हणले, महाराज काय सांगायले की आज काय बिघडले काय की तिकून आल्यानं मोठी. तसं नाही, तसं नाही. का महादेवाचे रूप का 12 ज्योतिर्लिंग का झाले तयार, याच्याबद्दल गोष्ट आहे. 12 ज्योतिर्लिंग का झाले तयार. तिला लेकरू झालं रे झालं, मालकाचं प्रेम त्या दोन्ही लेकरावर तिच्यावर जास्त बसलं, हिच्यावरलं कमी झालं, आपोआप कमी झालं. पण ती महादेवाची भक्त होती, दुसऱ्या नंबरची पत्नी. तिनं श्रावण महिना आला रे आला, सकाळी गंगेला आंघोळला जायचं, नदीला आंघोळ करायची, ना येता येता चिखल आणायचा, चिखल आणि चिखलाचे लिंग तयार करायचे. श्रावण महिन्यामध्ये पूर्ण महिना होस तर कोटी लिंगाची पूजा झाली पाहिजे, कोटी लिंगाची. ऐका जाणं, आपल्या मुलाचं लग्न होत नसेल ना, मुलाचं ऐका, आता ज्याच्या मुलाचं लग्न होत नाही, मुलीचं व्हायले, आता मुलाचं जर अवघड झाले म्हणून मुलाच सांगायला, मुली सांगायचं बंद केलं. आता एका कीर्तनात म्हणले, महाराज मुलीचं बंद कर रे, पोरायचं सांग. आमचे पोरं म्हणले तसेच राहिले, तर पोरीचं सांगायला काय करायचं आणि काय करायचं. ज्याच्या मुलाचं लग्न होत नसेल ना, मुलाचं, त्याने एकच काम करायचं. श्रावण महिना सुरुवात झाला म्हणजे यंदा जर वैशाख गेला की समजायचं यंदा पोराचा काही मेळ लागत निवृत्ती, तो नाही. यंदा गेला की समजायचं यंदा काही मेळ लागत. श्रावण महिन्याच्या प्रतिपदेला, प्रतिपदा श्रावण महिन्याच्या अगोदरचा कोणता महिना असते? कोणता?
बरोबर आहे. कोणता? हा, आषाढ. वा, एकदा टाळी वाजवा तिच्या नावानं. खरंच 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 आषाढ. आता मराठी महिने येत ना पोरीला माय. आता मराठी महिने ये ना, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, हे मराठी महिने विसरून गेले. आता आमची मराठी भाषा पण आम्ही विसरून गेलोय. मराठीचे नगरी आणि येत ब्रह्मविद्येचा सुकाळू करे, मराठीचे बोल कौतुके. माऊली म्हणतात माय मराठी बोलणे एवढं चांगलं आहे, इतकं गोड आहे, पण ते आम्हाला बाकीच्या इंग्रजीच घुसल्यात मनामध्ये. त्या मराठी विसरून चाललो आम्ही. मराठी नाही, तुझी भाषाच तिकडे, मातृभाषा हिंदी, तुला काही नाही. सुंदर सांगितलं नामदेवराय भगवान. काय काय म्हणू लागले, मला खरंच खरंच ऐकू वाटलं. पण ते आंघोळ करू लागलो होतो आम्ही. आंघोळ करता करता पाणी तर वाज दिलं नाही तांब्यातलं, तू सांगू लागली ती कथा ऐकू लागलो आम्ही. सुंदर सांगितलं, खरंच सांगितलं, छान छान हिंदीतून सांगितलं. आता ज्याला नाही समजलं त्या झोपी घेऊ लागल्या. काय काय बोल लागली, कसं 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 न्यारच बोल लागली. आता काय न्यार बोल लागली, ती हिंदीतून सांगू लागली. आणि आपली राष्ट्रभाषा हिंदी आहे. आपल्या राष्ट्राची भाषा कोणती आहे? हिंदी आहे. हिंदी राष्ट्रभाषेत हिंदी आहे. सुंदर सांगितलं, सुंदर. भगवंतानं सांगितलं, ज्ञानेश्वर महाराज, अजून नामदेव मला सोडून गेला. भगवंताचे डोळे पाण्याने भरून आले. माऊली तुम्ही विचारायला आलात हो म्हणून पाठवतोय, पण खरं सांगू का, माझं नामदेव माझं लेकरू आहे. आणि हे लेकरू मला अजून सोडून गेलं नाही, आणि लेकरू माझ्याजवळ लांब गेलं नाही. आता या लेकराचा सांभाळ करणं तुमचं काम आहे. ज्ञानेश्वर महाराजाच्या हातात नाम दिलं. नाम आणि ज्ञान एका ठिकाणी झाल्यावर कमी पडत नाही. नाम आणि ज्ञान, म्हणजे ज्ञानेश्वर आणि नामदेव हे दोन्ही जगात फिरले. ज्ञान आणि नाम झालं की जीवनातलं काम झालं. तिला ते सांगायचं होतं, ती हिंदीतून सांगू लागली. मी तुम्हाला मराठीतून सांगितले, बाकी काही नाही. मी का मनानं सांगितलं नाही, तिनंच सांगितलं असं. नाम आणि ज्ञान एका ठिकाणी झालं की जीवनामधलं काम संपलं महाराज. ज्ञान आणि नाम एका ठिकाणी झालं पाहिजे. नाम म्हणजे भक्ती आहे, ज्ञान म्हणजे ज्ञान आहे. महाराज ते एका ठिकाणी म्हणले ना, समाधान महाराज, भक्तीचं सुख जर अनुभवाला नाही आलं तर मी त्या ज्ञानाला काय करू म्हणले. त्या ज्ञानाला काय करू? भक्ती सुख नाही आले अनुभव. भक्ती सुख नाही आले अनुभवा. भक्ती सुख आले अनुभवा. नाही आले अनुभवा. भक्ती सुख 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 नाही आले अनुभवा. कोणी काल देवा काय करू, तुम्ही काल देवा काय थोडासा. हॅलो हॅलो हॅलो, राम
बेस जास्त झालाय. हॅलो हॅलो हॅलो. भक्ती सुख नाही आले अनुभवा, ते मी ज्ञान देवा काय करू. वा, जमलं. काय करायचं त्या ज्ञानाला? भक्तीचं सुख जर अनुभवाला नाही आलं तर ते मी ज्ञान देवा काय करू. नामदेवराया ही भक्ती होती. ज्ञानेश्वर महाराज हे काय होते? ज्ञान होते. दोन्हीच ऐक्यता झाली, भक्ती आणि ज्ञानाची ऐक्यता झाली. भक्ती आणि आपण कुठपर्यंत आलतो? त्या पोरीनं चिखल आणायचा, चिखल चिखल चिखल. सोयरीक जमन गेली पोराची. हां, ही ज्या बघ पोराची सोयरीक जमन गेल्यावर श्रावण महिन्याची प्रतिपदा 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 प्रतिपदेला गंगेला आंघोळ करायची किंवा नदी आपल्या असत नदीला करायची. नदी नसेल तर बोरच्या पाण्यानं करायची. बोरचं पाणी नसेल तर हापशीच्या पाण्यानं करायची. आणि हापशीच्या पाण्यानं नसेल तर आपल्या टाकीतल्या येते त्यानं करायची. आंघोळ करायची सकाळी सकाळी सूर्योदया बरोबर. वाळूचा महादेव काढायचा पहिली दिवशी श्रावण महिन्यामध्ये. आणि त्याला 108 बेलाचे पानं व्हायचे. 108 ओम नमः शिवा ओम नमः शिवा मंत्राचा जप करायचा. रोज 1 महिनाभर तसं करायचं. श्रावण महिना संपला, गणपती मांडल्या बराबर गणपती स्थापनेला जर पोराला फोन नाही आला पोरगी द्यायची म्हणून तर मला पुन्हा बोलूच नका पुढच्या वर्षी. इतकंच करा. ही महादेवाची ताकद आहे. श्रावण महिन्यातली शक्ती आहे. श्रावण महिन्यात तिनं काय करायचं? श्रावण महिन्यामध्ये गंगेला आंघोळला जायचं, चिखल घेऊन यायचं. चिखलाचे असणारे महादेवाचे लिंग तयार करायचे आणि त्या महादेवाच्या लिंगाची पूजा करायची. 5-6 तास लागायचे ते लिंग तयार करणं, पूजा करणं, तयार करणं. महिन्यामध्ये 1 कोटी लिंगाची पूजा झाली पाहिजे. श्रावण महिन्यामध्ये 1 कोटी लिंगाची पूजा, 1 कोटी लिंगाची. म्हणून आमच्या इथं श्रावण महिन्यामध्ये दर सोमवारी 108 पानं बेल असणारा महादेवाला वाटते. 108 5 सोमवारची किती होते? हा हा 500 8-45. वा, धन्यवाद. मग एकदा टाळी वाजवा. 540 540 540 म्हणजे काय? आता मागले ज्ञानविज्ञान बेल व्हायचा 108च का व्हायचा? एक जण म्हणला महाराज 109 व्हायल्यावर काय व्हायले? 8च काऊन व्हायचा? 108च काऊन व्हायचा? एक जण म्हणला महाराज भगवंताला 108च बायका मुख्य काऊन होत्या? म्हणलं ते मला माहित नाही, जाऊन विचार त्याला काऊन होत्या ते काऊन. 108ला महत्वाची किंमत आहे. आणि 5 सोमवार जर आले ना महाराज श्रावण महिन्यामध्ये तर 540 होते सगळे पानं बेलाचे. 540 3 कोटी लिंग तयार करायचे. कोटी लिंग असे तयार करायचे. कोटी लिंग व्हायचे. पण ते 6 तास 5 तास 6 तास पूजा चालायची. तिनं ते लेकरू जन्मलं होतं, मोठ्या बहिणीचा सांभाळ घालायचं. ताई तू याचा सांभाळ कर म्हणायची. आणि मी देवाची पूजा करते. 5 तास मी काही उठत नाही पूजा करता करता. तिनं रोज 5 तास महादेवाची पूजा करायची, त्या लिंगाची पूजा करायची, त्याला नैवेद्य दाखवायचा. आणि मग ते सगळे लिंग उचलायचे, पाण्यात टाकायचे, मग घरी यायचं, हातपाय धुवायचे, मग जेवायचं. मग उपास सोडायचा. मग उपास. श्रावण महिन्यामध्ये महादेवाची पूजा केली की महादेवाला नैवेद्य दाखवावं लागते. सगळ्यात जास्त महादेवाला नैवेद्य जे आवडत आहे ना त्याला काय म्हणतात? मलिदा. मलिदा चपाती असणारी तुपामध्ये टाकून त्याचा असा उंडा करायचा आणि ते महादेवाला दाखवायचा. इतका महादेवाला नैवेद्य आवडते महादेवाला. आणि याय महादेवाला द्या त्याला पण आवडते. याय महादेवाला चांगलं लागते. दुधात असणारी चपाती तयार करायची. दुधात, पाण्यात नाही, दुधामध्ये चपाती तयार करायची. आणि ती गरम गरम चपाती तिचे बारीक 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 कुटके करायचे, बारीक रगडायचं, त्याच्यामध्ये गूळ टाकायचा, त्याच्यामध्ये तूप टाकायचं आणि ते असणारं पुन्हा त्याला असं भाजायचं. आणि ते तूप गूळ त्याच्यात काजू बदाम इलायची काय आपल्याला टाकू वाटते ते कोण म्हणलं एरंड्या? एरंड्या नाही, काजू बदाम ते असं ते सगळं टाकायचं आणि त्याचा असणारा लाडू तयार करायचा. त्याला म्हणतात मलिदा. आणि त्याचा नैवेद्य महादेवाला दाखवायचा आणि ते सगळ्यांना प्रसाद म्हणून खायचा. घरामध्ये शांती नांदते. घरामध्ये महादेवाला सगळ्यात जास्त मलिदा आवडतं. त्याला शास्त्र भाषेमध्ये चुरमा म्हणतात. त्याला काय म्हणतात? चुरमा म्हणतात. चुरमा चुरमा तो नैवेद्य महादेवाला आवडतो. तो नैवेद्य तिनं तो मलिदा तयार करायचा, त्याचा नैवेद्य दाखवायचा, त्याच्यातला अर्धा गाईला खायला द्यायचा,
चाराने एक अतिथाला द्यायचा आणि चाराने म्हणून आपण खायचा आणि तेवढ्या उपास सोडायचा, तेवढ्या उपास सोडायचा, तेवढ्या सोडायचा. काही काही त्या चौथी करतात मोदकाच्या, एक मिठाचा करतात आणि बाकीचा हे करतात. मिठाचा लागला की खायचं बंद करायचं म्हणे, मग देव पावते म्हणजे मिठाचा लाग. आमची काकू करायची पहिली. मी लहान होतो, लग्न झाल्यावर 7-8-10 वर्ष झाली. आमच्या काकाला लेकरू बाळ होईना, कोणतरी सांगितलं चौथ करी जावं म्हणली आणि त्या मिठाचं करायची, तिनं मिठाची करायची. मी तिथंच बसले, लहान होतो मी जवळ. काय करायली काकू? काय नाही म्हणले, चतुर्थी करायली. म्हणले हे मोदक म्हणली मिठाचा लागला आणि पहिला जर मिठाचा लागला की गणपती पावत असते म्हणली आणि मिठाचा लागला की उठावं लागते म्हणली. मग तिनं 2-3 खाल्ल्यावर केव्हा मिठाचा लागायचा, काकूला 4-5 खाल्ल्यावर मिठाचा लागायचा. इळभर उपाशी राहायची, त्या 4 मोदकावरच राहायची. मग मी काय केलं, जवळच बसून राहायचा. तिनं मोदक करायची अशी, मी पक्क लक्षात ठेवायचा मिठाचा कोणता आहे. तिनं अशी मोजायची 21 मोजायचे आणि तळाया तिनं वरी ठेवलं की ते मिठाचा मी उचलून ठेवून द्यायचा, फेकून द्यायचा इकडे नेऊ. ती पुन्हा काही मोजायची नाही, काही नाही. मग तिनं ते तळायचे, गणपती पुढे ठेवायचे, नैवेद्य दाखवायचा आणि खायचे. 5 महाराज चौथी खाल्ल्या तिनं. एका दिवशी काकाला म्हणायली होय व, म्हणून ती मला काय मला काय म्हणाली, होय तुम्हाला एक सांगूच काय? म्हणजे काय झालं? मला सांगूच वाटायली म्हणली, पण नकोय वाटायला, सांगू का काय झालं? 5 चौथी झाल्या म्हणली, मिठाचा लागत न. काका म्हणले तू कमी टाकीत असतील, जास्त टाकू टाकू पाहिला म्हणले लागत ना मिठाचा. बरं म्हणले असं आहे का? मग काकाच्या लक्षात आलं, म्हणली कोण बसायले? मौनाव सांगितलं म्हणली ते बसायले म्हणली, ते लपवायले म्हणली, आता ध्यान ठेवू या बारला. पुढच्या बारला केलं, मला काय माहित काकानं सांगितले म्हणून. पुढच्या बारला केलं की मी उचल आणि ठेवला की मी हाताला धरलं. काय करायला म्हणली, काय करायला? म्हणजे ते अशी करायच्या पहिल्या काळातल्या गोष्टी, त्यानं ते अशी करायचं. तिनं ते चुरमा करायचा, महादेवाचे तिलिंग तयार करायचे, त्याला नैवेद्य दाखवायचा, त्याच्यातला अर्धा चुरमा, त्याचा अर्धा लाडू फोडायचा, गाईला चारायचा, त्याच्यातला चाराने काढायचा, अतिथीला वाढायचा आणि राहिलेल्या चाराण्यामध्ये उपास सोडायचा. तितकंच, दुसरं काही खायचं नाही. उपास सोडा महिनाभर, 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, 3 दिवस नाही, महिनाभर. आमची महाराजीने सोमवार धरतीन, आदल्या दिवशी डझन आणायला होती केळाचा. उठल्याच खाती 5-7 केळं, उठल्या केळं खाते. केळाचं नाही दे घराला, पण खाते केळं खाल्यावर 1/2 किलो भगर खाते. किती? 1/2 किलो भगर. दुपारात ते साबुदाणा कडक खाते, ते कोणता म्हणते त्याला, लायलनचा कडक खाते. सांच्या पारी 3 कप चहा पिते आणि दिवस माळवता म्हणते माय तुमचं मड घाली डबल या की सोमवार आहे. मी आता का मला खाते? इतकं खाऊन महाराज तिने तितकाच एकच ते उंडा असा, त्याच्यातला 4 आणे भाग आपण खायचा, उपास सोडायचा, 4 आणे भाग खायचा, 4 आणे. नारायण सांगल काय ते नाही म्हणून तर सांगायलो मी, इकडे जवळ दिसलं नाही म्हणून. दोघे नाहीत नवरा बायको म्हणून सांगायलो. ऐका ना आता, ऐका ना. आता हिच्या मनामध्ये मत्सर आला. अरे हातानं धोंडा पाडून घेतला म्हणली. लेकरू झाले तसं मालकाचं आपल्यावरलं पण कमी झाले म्हणले, आपल्यावरलं. आणि 4-5 तास लेकरू सांभाळायचे हिच्या मागं होतं. एका दिवशी मनात विचार केला म्हणली याचा काटा काढला की म्हणली झाला आपण पहिल्यासारख्या होतो दोघे जण. जाऊ द्या म्हणले काटा. त्याला म्हणते सवती मत्सर. तिच्या मनामध्ये मत्सर आला, मत्सर. एका दिवशी ती सकाळी गेली, गंगेला आंघोळ केली, ते चिखल आणला, त्याची लिंग करायला सुरुवात केली, लिंगाची पूजा करायला सुरुवात केली. हिनं इळी आणली, इळीनं लेकरू कापलं असं, इळीनं लेकरू कापलं असं. लेकराचे तुकडे 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 केले लेकराचे. जवळच एक तळ होतं, त्या तळ्यात नेलं, लेकरू टाकून दिलं आणि पळत आली. अगं उठ उठ उठ, काय करायलीस म्हणली. वाघानं लेकरू नेलंय. काय करायलीस? वाघानं नेलंय लेकरू, वाघानं नेलंय. वाघानं लेकरू नेलंय म्हणल्या बराबर अंतःकरणानं खडकून केलं तिच्या. पण तिच्या मनात आलं मी महादेवाची पूजा करायला म्हणून. आणि महादेवाच्या पूजेतून उठलं की महादेवाला राग येते, राग येते. देवाची पूजा करायला बसलं की उठ जाऊ नये, काही झालं तर हरकत नाही. महाराजांना फार निष्ठा सांगितली. देवाची पूजा करता करता एखादी ईज चमकली किंवा ती ईज जरी आपल्या असे अंगावर पडली तरी ती जागा सोडू नका. देवाची पूजा करायला आकाशवर पड पाये, आकाशवर पड पाये, ब्रह्मगोळ भंगादाय, ब्रह्मगोळा भंगादाय.
वडवाडला त्रिभुवन काय वडवाडला त्रिभुवन काय हरी मी तुझी जमात माय विठोबा नकरी अनिकाचा पांगीला नकरी अनिकाचा पांगीला बरी मी तुझी जमात पाहेगा विठ्ठला नकरी अनिकाचा पांगीला नकरी अनिकाचा पांगीला हे आकाश वर पडो पाय ब्रह्म गोळ भंगा जाय वड वानळ त्रिभुवन खाय आकाश अंगावर पडायची वेळ आली तरी देवाची पूजा करताळी जागा सोडू नका ते पडत नाही आपल्या अंगावर देवावरली निष्ठा दिदी अशी प्रमाण पाठ कर आता मराठी शिक जरा कारण तू कथा जरी केली तर ते हिंदीतलं आपल्या खेड्यानं चालत नाही हो तिकडे नाही इकडे करावं लागते तिकडे करू लोक कसे करू देते तुला इकडे दिल्यावर वा खरंच मस्त आहे वाणीवर प्रभुत्व आहे वाचा गोड आहे थोडं असं मराठीतून बोलायचं शिकायचं असं प्रमाण पाठ करायचे आणि प्रमाणाशिवाय इकडे चालत नाही आमच्या इकडे पुरावा लागतं नाही तर पुरीत येत नेऊन त्या महाराजाला कुठलं सांगायला रे म्हणले पुरावा जर नसेल तर कुठला सांगायला रे म्हणले सांग त्याला पुरावा विचारतात आमच्या इकडे असं सबूत पुरावा म्हणजे सबूत काय साक्ष याला पुरावा काय कुठं कथा घडली त्याला महाराजाचा पुरावा द्यावा लागतो तुकाराम महाराजाचा ज्ञानेश्वर महाराजाचा नामदेव रायाचा त्याचा पुरावा द्यावा लागतो तिनं जवळ गेली आवाज त्याला येडं लागले का लेकरू नेले ग म्हणली वाघानं येड्यासारखं करू नको उठ आता लेकरू वाघानं नेले तिला हलवायला सुरुवात केली अशी हलवायला तिनं ताईकडे परतून पाहिलं सांगितलं ताई ऐक की ताई ऐक ना म्हणे ऐक ना का ग हे बघ ताई मी देवाची पूजा करायला कोटीलिंगाचा माझा नियम आहे आज श्रावण महिन्यातला 15वा दिवस आहे 15 दिवस झाले तर 15 दिवस राहिलेत ताई ते लेकरू त्यानंच दिले कोण त्यानंच दिले लेकरू त्यानंच दिले ग ताई न्यायचं असेल तर तेच नेईल म्हणली नेलं असेल तर त्यानं नेलं असेल आता मला पूजा करू दे मी उठल्यावर का ते वाघ सोडित नाही काही नाही लेकरू नेलंय मी गेल्यावर का वाघ सोडित नाही माझं लेकरू काय नेलं असेल त्यानं मारलं असेल तर वाचत नाही त्यानं दिले त्यानं नेलंय म्हणला नशिबानं होईल ते होईल म्हणली माझ्या नशिबात इतके दिवस लेकरू असेल आता नसेल म्हणली मी देवाची पूजा सोडित नाही म्हणजे सोडित नाही आणि तिनं त्या लिंगाची पूजा केली जसा आपला नियम होता तसा ती चपाती तयार केली तुपात टाकली त्याचा चुरमा तयार केला त्याचा उंडा तयार केला मलिदा तयार केला ते मलिदा असणारा पानावर ठेवला त्याला पाणी फिरवलं भगवान जेवण करा म्हणली जेवण करा लेकरू मेले आहे का लेकरू वाघान नेले सांगितले पण तिची पूजा चालू आहे 7-8-10 वर्ष झाली आणा आमच्या इथं एकाचं लेकरू एकाचं पोरग म्हणजे लग्न झालं त्याचं मोठं पोरग होतं कुऱ्हाडीनं तोडलं रात्री कोणतरी असं डोक्यात त्याच्यात कुऱ्हाडी मारल्या कुऱ्हाडी तोडलं शेतात झोपायला गेलेलं गावातल्याला माहित नाही काय घटना घडली ते तोडलं त्यानं त्या भावाच्या भांडणात एका भावाच्या पोरानं तोडलं त्याला सकाळी कामून आलं नाही म्हणून घरचं एक पोरग त्याला पाहायला गेलं दादा कामून अजून आला नाही म्हणून कामून आला नाही म्हणून पाहायला गेलं ते रक्त सगळं पडलेलं त्याच्या चकतोंडात माती याची ते सगळं खाली पडलंय सगळं त्यानं तशाला तसंच उचललं भावाला पाठीवरून पळत आलं रस्त्यावरून मग गाडीमध्ये टाकून आणलं सगळं गाव पळू लागलं रात्री तोडले त्याचा बाप मारुतीला पाणी घालू लागला सत्य घटना आहे डोळ्यानं पाहिलं सगळेजण पळायलेत हे विचारायला काय झालं म्हणला तुमच्या पोराला कुऱ्हाडीनं कोणतरी तोडले गोविंदा त्या कुऱ्हाडीनं तोडले म्हणला हे देवाला मारुतीला पाणी घालायला निघालं तर त्यानं चरवी खाली टेकली नाही काहीच नाही देवाला पाणी घातलं डायरेक्ट लोक म्हणले किती येडे रे म्हणले आता त्याच्या लेकराला कुऱ्हाडीनं तोडले नाही देवाला पाणी घाल सत्य घटना पुराणातली कथा नाही मी डोळ्यानं पाहिलेली त्यानं मारुतीला पाणी घातलं महादेवाला पाणी घातलं तुळशीला पाणी घातलं त्याला प्रदक्षिणा घातल्या ती चरवी घरी आणली घरी देवाची पूजा केली मग निघालं तवर त्याला नांदेडला नेलं पूर्णेचे डॉक्टर तर म्हणले मेलं म्हणले पण नांदेडला नेलं थोडं हे करू लागलं
आता ते वाचलं लेकरू. मग याला विचारलं तर आम्ही एका दिवशी तात्या, ते म्हणला मी जाऊन तरी काय करणार होतो, मेले होतं मेलतच ना मी जाऊन. मी फक्त देवाला पाणी घालता घालता सांगितलं मारत्र्या, अरे जसं तुला पाणी घालायला सुरुवात केली 12 वर्ष झाले तरी पाणी घालतो, कधीच खंडन पडलं नाही, माझं काही चुकलं नसं, तुम्हाला लेकराचं आयुष्य वापस दे. पाणी घालता घालता म्हणलो, मला इतकंच म्हणलो, इतकंच. सगळ्यांना आशा सोडलेलं लेकरू वाचलं. माझ्या डॉक्टरनं सुद्धा कपाळाला हात लावले, याच्या कोणाच तरी पुण्य याच्या पाठीवर म्हणजे आता वाचायची काही शक्यता नव्हती, वाचायची. आता जिवंत आहे ते लेकरू, त्याला लेकरं झाली पुन्हा. ही देवावरली निष्ठा आहे. आता आम्हाला वाटते देवच नाही, लाज वाटली पाहिजे, देव नाही म्हणायचं. तिनं सांगितलं, ती पुन्हा त्यानं ते चुरमा केला, त्याचा नैवेद्य दाखवला. जशी रोज म्हणत होती महादेव बाबाला जेवण करा, तशी महादेव बाबाला म्हणली महादेव बाबा जेवण करा. त्याच्यातला अर्धा फोडला, गाय पाहिली, त्या गायला चारला. लेकरू वाघान नेले, डोळ्यापुढे आणीचा चित्र, लेकरू वाघान नेले, लेकरू नेले, मारलं होतं पण ती म्हणली वाघान नेले. आता लेकरू संपले, तिला माहिती आहे आपलं लेकरू वाघान नेले, पण देवाची पूजा करायला आता कसं सोडायचं. त्याच्यातला अर्धा नैवेद्य काढला, रोजचा नियम होता गायला चारायचा, त्याच्यातला अर्धा भाग काढला आणि गायला चारायला नेऊन झाला. गाय त्याच्यातला चाराने तयार केला. अतिथी पाहिली, कुठं कोणी खायला, एखादा अतिथी येते का, मंदिरावर बसलाय काय, बाजूला बसलाय काय, कोणी आहे का, त्याला ती प्रसाद द्यायचा, कोणी आहे का प्रसाद द्यायचा, त्या पाहिली. लेकरू नेले वाघानं, पुन्हा लक्षात आलं लेकरू वाघाने. त्याच्यातला चाराने भाग काढला, तो अतिथीला दिला. आता ते लिंग उचलेत, पाण्यात नेऊन टाकायचे, मग राहिले उपास सोडायचा, मग सोडायचा उपास. लिंग उचललेत, आता पाण्यात टाकायचे. पूजा केलेली लिंग उचलले पाण्याकडे घेऊन निघाली. आता आपलं लेकरू नेले वाघानं, जाता जाता पाळणा पाहिला, सुना दिसला, अंतःकरण भरून आलं, पाळणा सुना नेलं लेकरू वाघानं नेलं. अरे किती केलं ते आईचं अंतःकरण आहे, आईचं अंतःकरण. जास्त वेळ लेकरू झोपलं तरी माईला सहन होत नाही. माय म्हणली आज बब्या काऊन उठला नाही, त्याला चिमटा घेऊन उठी, ती चिमटा तिला माय म्हणते ता तिला माय. आता झोपणं गेलं तरी तिला वाटते कामून झोपलं नाही म्हणून कोणाला दाखी, ती झोपत न म्हणली माय. टक टक नुसतं बघायला काय, झोपणं गेलं तरी तिला काळजी वाटते, आणि जास्त वेळ झोपलं तरी काळजी वाटते. माय म्हणली किती वेळ झालं झोपले ग, कामाची आग लागू दे, या लेकरू झोपले, लेकराजवळ जाते त्याला उठीते, अशी लेकराला उठ. तिला आई म्हणते ता तिला झोपणं गेलं तरी चिंता वाटते, झोपलं तरी चिंता वाटते. माय तिचं नाव माय आहे, तिचं नाव माय. लिंग उचलले, आता पाण्यात टाकायला निघाली तर रस्त्यामध्ये पाळणारी कामा दिसला. काय म्हणलं असं ते आईचं अंतःकरण, काय म्हणलं असं. नुसतं पाळण्याकडे पाहिलं, पण चला म्हणले आता हे टाकून यायचं, आपला नियम पाळायचा, नियमानं टळे निर्धारे. म्हणून तर महाराज म्हणले नित्य नियम नामे तो प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तयाजवळी. नियम कुठला तरी असला पाहिजे, नियम नाही मोडायचा. म्हणजे काही झालं तर हरकत नाही मोडायचं. निघाली घेऊन ते चालत 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 ज्या डोळ्यामध्ये नेऊन टाकत होती त्या डोळ्यामध्ये ते टाकायला सुरुवात केली. अशी टाकत महादेव बाबानं तिची निष्ठा पाहिली. बापरे, लेकरू मार वाघानं नेलं कळाले, पाळण्याकडे रिकामा पाळणा दिसलाय तरी नियमाला काही ढळली नाही. खरंच हिची आपल्यावर निष्ठा आहे म्हणली. आणि ते लिंग टाकता टाकता महादेव प्रगट झाले आणि हातात धरले. बाई खास टाकून देऊ नको म्हणले, अशी नको टाकू, आणि म्हणले म्हणजे हातात टाकू नको. मूर्तिवंत महादेव बाबाला पाहिलं, ते लिंग हातात दिले. महादेव बाबाचं दर्शन घेतलं. महादेव बाबानं सांगितलं, बाई काय मागायचे माग ना, काय मागायचे माग. प्रसन्न झालो माय, काय मागायचे माग, काय मागायचे, काय मागायचे म्हणल्या बराबर डोळे पाण्याने भरून आले. देवा तुमची पूजा करता करता सकाळी वाघानं लेकरू नेले, वाघानं नेले. भगवान एकुलतं एक लेकरू आहे माझं, वाघ घेऊन गेलाय. भगवान वाघ घेऊन गेलाय, कुठं गेलाय माहित नाही, वाघानं नेले. डोळ्यातून टप 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 पाण्याचे थेंब गळत होते. वाघानं माझं लेकरू नेले. जशी ती रडू लागली तशी महादेवाच्या डोळ्यातून पाण्याचे थेंब गळत होते. महादेवानं सांगितलं, माय वाघानं नेलं नाही, तुझ्या घरच्या वाघनीनं मारून टाकलं. घरच्या काय पाहिजे माय. देवा बस मला लेकरू पाहिजे, दुसरं काहीच पाहिजे नाही. मला काय करायचे बाकीच्या गोष्टी. लेकरू भगवंतानं त्या पाण्यातून जशाला तसंच लेकरू काढलं तिच्या हातात.
राग आला भगवंताला. भगवंतानं सांगितलंय, पाय जिनं इळीनं कापून लेकरू टाकलं होतं तिचं काय करू सांग, तिचं काय करू, तिचं काय करू. तिनं तर भगवंताचे पाय धरले, देवा तिला काहीच करू नका ना, तिच्यामुळं तर तुम्ही भेटले मला. भगवान तिच्यामुळं मी इथं आले, तिच्यामुळं मला पूजा करता येत होती. नाही लेकरू जन्मल्या मला निष्ठेनं पूजा थोडी ती सांभाळत होती, तिच्यामुळं मी इथं आले. आणि तिनं लेकरू कापून टाकलं म्हणून माझी निष्ठा तुमची प्रगट झाली, तुम्ही मला भेटलात. मग बाई काय द्यायचे सांगणं. काही नाही म्हणे, तुम्ही जसे भेटलात तसे असेच इथं थांबा, असेच थांबा. पण तुम्ही एक काम करा ना, तुम्ही जशी मला भेटलात ना तशी मूर्तिमंत इथं थांबा. पण तुम्ही एक काम करा. काय करा, तुम्ही नाव तुमचं बदला, महादेव ठेवू नका. माझ्या मोठ्या बहिणीचं नाव घृष्णा आहे, तिचं नाव घृष्णा होतं. माझ्या बहिणीचं नाव घृष्णा आहे. आणि जिनं माझं लेकरू मारले त्याच्यामुळे तुम्ही मला भेटलात, तिच्या नावानं इथं राहा. अरे ज्या सौतीनं लेकरू मारले देवाला तिचं नाव ठेवलं म्हणून ते घृष्णेश्वर निर्माण झाले. घृष्णेश्वर, घृष्णेश्वर नावाचे भगवान आहेत ना. ते घृष्णेश्वर नावाचा महादेव प्रगट झालाय ना, त्याची ही कथा आहे. घृष्णेश्वर स्वतःच्या सौतीनं मारलेलं लेकरू भगवंताने वापस दिलं. तिचं काय करू म्हणल्यावर आपण काय सांगितलं असतं, तिचं तर काहीच ठेवू नको म्हणत असते. वाघानं मला लेकरू खाल्ले म्हणली ना, तिला शिवानं खाऊ दे म्हणत होतो. पण तिनं सांगितलं तिला काहीच करू नका, पण एक काम करा म्हणजे तिच्या नावानं तुम्ही इथं राहा, तिच्या नावानं. म्हणून घृष्णा, सौतीचं नाव घृष्णा होतं. भगवंतानं आपल्या पिंडीला घृष्णेश्वर असं नाव ठेवलं आणि घृष्णेश्वर नावाने भगवान त्या ठिकाणी थांबले. मग जर करता जिचं लेकरू बाळ वाचत नसल तिनं त्या घृष्णेश्वर भगवंताला जायचं आणि भगवंताचं दर्शन घ्यायचं. महाराज खरंच लेकरू मरत नाही, जिचे लेकरं वाचत नसतील तिनं तेवढं करून बघा. ते घृष्णेश्वर भगवान त्याला पावते. ते घृष्णेश्वराची कथा आहे. घृष्णेश्वराची महादेवाच्या कथा आहेत. आता लग्नासाठी आलेले आहेत आपल्या. आता महादेवाचं लग्न पाहायचंय. लग्न मोठ्या थाटात लग्न लागणार आहे. उद्या मात्र 1 वाजता पुन्हा कथेला सुरुवात होईल. तुम्हाला तर सांगितलंय गोविंदवारांना, आपल्याला सांगायची गरज नाही. खरंच रात्री मला 1:30 वाजता फोन आला सायळाहून. महाराज म्हणले असं असं झाले. म्हणलं बा माझी कथा चालू आहे, सकाळी भेटून येतो. तसं नाही म्हणले महाराज. लक्ष्मण पाटलानं मरता मरता सांगितलं म्हणले की दीपक गुरु आल्याशिवाय त्याचं कीर्तन झाल्याशिवाय माझा देव उठवायचा. शपथ सांगितलं. गेल्या गेल्या त्याच्या घरचे तर इतके रडले महाराज. आम्ही व्यवस्था केली, बायको म्हणली पण कधी नाव घेतलं नाही महाराज. मरता मरता तुमचं नाव घेतलं आमच्या मालकानं. पुन्हा मला संध्याकाळी जायचं, ती बाई उठत न गेली. पुन्हा इथून वापस जायचे. मी म्हणलं बाई येतो आता. महाराज थांबणार नाहीत काय? म्हणलं माहिती तिथं माणसं वाट पाहिलेत. मी सगळं झाल्यावर पुन्हा रात्री एकदा येतो. रात्रीच्या कीर्तनाला सांगितलं मी येणार नाही म्हणून. पुन्हा मला वापस त्याच्यापाशी जायचंय. मग ते सत्य घटना आहे म्हणून जावं लागलं. मलाही तुम्ही दिसू लागले, पण काय करू आता. मला माहित होतं इथं मंडप भरलाय म्हणून दिदी. पण मला सांगितलं बालाजीरावनं दिदी आहे म्हणले तिथं आता यायला. असं टिपरे खेळणार आहे, काठी खेळणार आहे. म्हणजे चांगलं आहे, चांगलं आहे. आता भगवंताच्या लग्नाची तयारी करायची आहे. जी काय तयारी झाली असेल तर भगवंताला घेऊन यायचे. एकदा सुंदर अशा प्रकारचं गीत होईल आणि भगवंताच्या लग्नाची तयारी आहे. चला आता भगवंताच्या. नमः शिवाय ओम नमः शिवाय हरि हरि बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हरि हरि बोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय रामेश्वराय रामेश्वराय हरे हरे बोले नमः शिवाय रामेश्वराय रामेश्वराय हर हर बोले
टाळी एकदा टाळी वा धन्यवाद माय वा छान 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 महादेवाच्या लग्नाची तयारी महादेव आले नाहीत अजून आता यायले वा इकडं महादेवाच्या पत्नीचं नाव सती काय नाव सती 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 महादेवाला 2 पत्न्या पहिलीचं नाव सती आणि तिनंच पुढचा जन्म घेतला हिमालयाच्या पोटी पर्वताच्या पोटी झाली म्हणून पार्वती 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 पर्वताच्या पोटी पार्वती तिलाच एक अपर्णा नाव आहे वाळलेले पानं खाऊन तपश्चर्या केली महादेवपती मिळावा म्हणून कोणता महादेव महादेव वाळलेले पानं खाऊन तपश्चर्या केली अपर्णा झाडाचे गळून पडलेले पानं खाल्ले आणि त्या पानावर असणारी उपजीविका आपलं जीवाचं रक्षण करून शरीराचं रक्षण करून तपश्चर्या केली तिचं नाव अपर्णा पडलं अपर्णा अपर्णा तिचंच नाव कालिका पडलं तिचंच नाव गौरी आहे उद्या बघू कालिका गौरी का पडलं उद्या बघू कालिका गौरी का फुलाच्या कुठपर्यंत आली ती झालं का झालं की सांग अपर्णा तीच असणारी महाराज सती कैलास पर्वतावर राहायचे 2 जण कोणी नाही सोयर नाही दुसरं नाथ नाही गोत नाही काही नाही दोघच जीवनामध्ये दोघच असताना कधी एकूण एकाच असणारं भांडण नाही कधी कोणाला वाईट बोलायचं नाही 2 जण सुख दुःखाला ते दुःख लागलं तरी एकूण एकाचं त्यानंच पाहायचं म्हणून तर खरा सोबती असतं ते खरा सोबती तुम्हाला पायरीत वाटायची गाडीवाली समाधान महाराज हा वडील तुम्हाला पाहिजे या या इकडे या हा इकडे या या स्टेज कडे या बा दीदी स्टेज कडे बोलिले म्हणा या 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 वा आमची दीदी तुमच्या गळ्याला पडली आम्हाला कळालं वा काय प्रेम असते लेकराचं माहिती या हो बाप लेकाचं या एकदा टाळी वाजून स्वागत करा माहिती आहे स्वागत करा वा 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 पुत्राच्या विजय आणि पिता सुखावत जाय आपल्या लेकराचा मोठेपणा ऐकला की बापाला मोठेपणा वाटते महाराज लेकराचा पुत्राचा विजय वा 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 बसा का जाय गडबड असली जा नाही तर बसा काय हरकत नाही काय घेऊन जायचं तिला विचारून न्या त्याला सगळ्याला कोण विचारलं का हो ज्यानं आणले कार्यकर्ते त्याला विचारून न्या म्हणजे कसं होते वा 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 चा ठीक आहे छान आहे बरं हुशार आहे दीदी ये मा दीदी ये छान 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 ठीक आहे कन्या तरी आईशी देई जैशी मीरा मुक्ताबाई मीरा मुक्ता ऐका मिळत ऐका रोज तिथंच राहायचं एकांतात राहायचं मालकाची सेवा करायची बस सेवा एका दिवशी असणारी अगस्त्य ऋषी आश्रमामध्ये रामकथा होती रामकथा रामकथा महादेव बाबाला कळालं रामकथा सुरू झाली आता रामकथा ऐकायला जायचं 6 वाजता कथा सुरू व्हायची संध्याकाळी 6ला संपायची 6 ते 6 कथा कथा 6 ते 6 सकाळी महादेव बाबानं उठायचं आपल्या हातानं पाणी काढून घ्यायचं आपल्या हातानं आंघोळ करायची भांड नाही वाजू द्यायचं ते वलकले धुवून टाकायचं दुसरं नेसायचं आई साहेबाला मग सकाळी उजेड जाग आला पाहती तर मालक नाही तर मालकानं आंघोळ करून गेली अशी भीती वाटायची माय
पाणी हातानंच काढून घेतलंय, हातानं स्नान केलंय. आपलं काही चुकलंय का? आपलं काही चुकलंय का? आपलं काही चुकलंय का? पहिल्या काळामध्ये मालकाला पाणी जर काढून नाही दिलं, मालकानं हाताने घेतलं की बाईला लाज वाटायची. पहिल्या काळात माय त्याच्या हातानंच पाणी काढून घेतलंय आंघोळला, मला जागच नाही आला. ती 100 बायाला सांगायची, माय काय झालं की मला जेवच नाही आला, जागच नाही आला. मालकानं आपल्या हातानं पाणी काढून घेतलं, हातानं काढून घे. तिला लाज वाटायची पहिल्या काळात. आता ते तर काढून घ्यायला मग ही म्हणते, होय हो कसं बकेट दुसरं आणून देता का? हे नेऊन द्यायला तिला बकेट नेऊन द्यायला आंघोळ. आता हे कलियुग आहे, कलियुग आहे. आता सकाळी महादेव बाबांना आपल्या हातानंच पाणी काढून घेतलंय, स्नान केलंय. सकाळी पाहिलं तर मालक नाही येत, आंघोळ करून गेलेत. अशी लाज वाटायला लागली, माय कसा जाग आला नाही, कसा जाग आला नाही, कसा. संध्याकाळी महादेव बाबा 8 वाजता घरी. 8 वाजता काय लाग विचारायचा, आपल्याच्यानं जागच आला नाही, काहीच केलं नाही, काय लाग. भीती वाटत होती पहिली. आल्या बराबर तांब्यातून पाय धुवायला दिला, लगेच काय जेवायला दिलं, फराळाचं दिलं, ते फळं खाल्ली आणि झोपले. सकाळी महादेव बाबा उठले की पुन्हा तसंच. आई साहेबांना पाहिलं तर अजून म्हणली, बापा आजही पण काय झालं असं. 2-3 दिवस महादेव बाबा सापडलेच नाही, आपल्या हातानंच आंघोळ करायची आणि जायची. आई साहेब म्हणल्या काहीतरी भानगडे, आता आज झोपायचंच नाही. म्हणल्या जे होईल ते होईल. कशी आंघोळ करते हाताने घेऊन बघत येत, झोपायचंच नाही, झोपायचं. उगच झोपीचं सोंग घेतलं असं उगच. मालक उठले 3-3:30 वाजता. महादेव बाबा असणार ते बकेट हातात घेतलं की हात धरला मागून. महादेव बाबांना पाहिलं, म्हणले का गं ते काय अंदाजा काय? म्हणले एवढं तर कळू द्या की अंदाजा का? मी काही बोलले नाही, काही म्हणले नाही, वाकडं बोलले नाही, कवा भांडण नाही, कवा एका शब्दानं कधी दुखावलं नाही. तुम्ही हातानं आंघोळ करायला, माझं काय चुकलं काय सांगा, माझं काय चुकलं. मी काय म्हणले तुम्हाला इतकं सांगा, माझं काही चुकलं का, माझं काही चुकलं का सांगा. महादेव बाबा म्हणले कोण म्हणले चुकलं? मग हातानं 2-3 दिवस झाला आंघोळ करायला, दिवसभर कुठं चालल्या की कपडे हातानं धुवून टाकायल्या, मला काही मनी न झाले, नेमकं काय चुकलं काय सांगा की, माझं काही चुकलं असलं तर माफ करा, काही चुकले का? ती सती होती, आमची सती असली तर भडकूनच राहत होती. असं हाय काय लाज म्हणत होती तिला. नाही तुमच्या इकडे नाही, मग तिकडं सांगायला नाही काय सती. महादेव बाबा म्हणले सती तसं काही नाही आहे, तसं काही नाही. काय म्हणजे काही नाही म्हणजे नेमकं काय कळू द्या की, तसं काहीच नाही म्हणले. रामकथा चालू आहे अगस्त्युरी आश्रमात. म्हणले उशीर होते तुला, पहा उठवा, झोप काढून मोडा म्हणून चाललो. असे होय, आमचा जीव नाही काय? आम्ही येऊ नाही काय? आम्ही ऐकू नाही काय? आणि आम्ही सोबत असल्यावर तुम्हाला बरं दिसत नाही होय? तुम्हाला लाज वाटते का आमची? आता एकदा बोलायला लागले का कमी बोलत्या, थोड्याच कमी बोलतात. आज महाराजी निघालती आमची, 3लाच उठली होती. तिला रात्री फोन यायला सांगितलंच नाही, सगळं करू दिलं. म्हणलं पाय मला आता याचं नाही, मला असं असं जायचं. माय म्हणली मग म्हणलं काय होतं आज तर उठलीस लवकर, रोज केव्हा उठती? म्हणलं चक काम केलं आज तिला याचं होतं. सगळं तयार होऊ दिलं, आंघोळ पिंगोळ चक. मग मी आंघोळ केली आणि मग गाडीत बसता बसता होय म्हणले आत्ता आवरायचले. म्हणलं तुला न्यायचं नाही, मला इकडून जायचंय असं असं. मग सांगितलं. माय म्हणजे सकाळीच म्हणावं की नाही? म्हणलंच नाही, जाऊ दे. चक आवरून बसली होती सगळी असं. ती म्हणली होय हो, आम्हाला सोबत याची का लाज वाटते का? ती म्हणली तसं नाही. अगस्ती महाराजाच्या आश्रमात कथा सुरू होती, ते सकाळी महाराज 6ला कथा सुरू करते, संध्याकाळी 6ला सोडते. ते का पांगऱ्याचा महाराज आहे का 2ला आलं तरी 4ला सोडा? ती म्हणली ते सकाळी 6ला सुरू करते आणि संध्याकाळी सोडते, संध्याकाळी संध्याकाळी. म्हणली मग आमचा जीव नाही का? तुला होते का बसणं? म्हणली का मी म्हातारी का? माझ्या पडता तुम्ही 5 वर्षांतरी वडील असाल की? पहिल्या काळात नवरदेव वडील असायचा, नवरी कवा. आता लई पोरगी शिकली. म्हणला काय व्हाले 2 वर्षाचं? काय म्हणलं बरं जाऊ दे, काय व्हाले जाऊ दे, किरकिर नसले. माझ्या महाराजांची टिशी पाहिली मी एका दिवशी हिमायतनगरला जाऊन. 11 वर्षानं वडील आहे मला. किती वर्षानं हेरी म्हणणार होतो मला. ऐका ना ऐका ना, कुठं आलतो आपण आता? मंडपात. मला काय आमचा जीव नाही काय? अहो मला बसणं तुम्हाला जमायले म्हणले, मला बसता येत नाही होय? मला काय बसणं होत नाही काय? मला यावं लागते म्हणले. बरं वाटत नाही का? यावं लागते म्हणले. चल यायले म्हणले मी आता आवरायले म्हणले. मग आता आवरीता बायाला सगळं काम करून पसारा बाजूला ठेवून दारं फिरं लावून मग त्या बायाला जायचं म्हणलं काय लगेच्या लगे गड्यासारखं थोडंच निघतात ते पुरुषासारखं. सगळं आवरून पुन्हा संध्याकाळची तयारी, पुन्हा ती दिवा लावल्या इजू नये. पहिल्या बाया गावाला जातावळे मालक दिवा लावत होत्या, मालक हे वस्तू इजू देत नव्हत्या.
तेव्हा तिच्या मालकाला संकट येत नव्हतं, सुखरूप घरी वापस येत होता. मालक जाता जाता देवाजवळ दिवा लावायचा आणि मालक ही वस्तू ती दिवा इजू द्यायचा नाही, मालकावर संकट येत नाही. ती जाता जाता तोंडाचा सपाटा लावती मालकाला, हाय का लाज निघाल्यानं घरी तोंड करून घरची सोय आहे कान कोण. अरे काय तो तोंड काय तोंड काय तोंड काय. किती दिवस काय तुम्ही शिवपुराण ऐकलं सुधरताल, कोणला माहिती किती दिवस सुधरत. लगेच ते दिवा लावून ते सगळं असा उशीर, तिथं खूप उशीर झाला असा. खूप निघाले महादेव बाबा नंदीवर बसून. अगस्त्य ऋषीच्या आश्रमामध्ये गेल्यानंतर महाराज ती कथा सुरू झाली होती. कथा सुरू झाली होती. कथा महादेव बाबा त्या नंदीहून उचलले. आईसाहेब नंदीहून सती माता उतरल्या. सती माता महिला मंडळ ऋषी मंडळी होती, बाया तिकून गेल्या. महादेव बाबा इकडे निघाले, अशी इकडे निघाले. महादेव बाबाला पाहिल्या पाहिल्या कार्तिक महाराज अगस्त्य ऋषीनं वरूनच दंडवत असा हात जोडे नमस्कार करतो म्हणे. पार्वती सती माता म्हणली बापा मग मालकाला पाहिल्या पाहिल्या इतका महाराज वाकलाय म्हणली, याला काय सांगायला आता. महादेव म्हणले सती तसं नाही, तसं नाही. एवढे माणसं कथा ऐकायला बसले तरी मला पाहिल्यावर वाकलाय. किती नम्रता आहे त्या महाराजापाशी, किती नम्रता आहे. माणसानं माणसाची नम्रता पाहत जाव, माणसाची नम्रता. एखादी माणसाकडून चूक होत असते, माणूस चुकीचा पुतळा आहे. माणूस चुकीचा पुतळा आहे. पण त्या माणसाचं वागणं, माणसाचं आचरण, माणसाचं भजन, माणसाचं ज्ञान, माणसाची नम्रता, माणसाची माणुसकी, या गोष्टीकडे लक्ष कधी कधी ठेव जा. चुकून एखादा सुनकून शब्द निघून गेला तर माफ करी जाते. रोज सेवा करते तू, रोज तुझ्या पाया पडते. एखाद्यावर लात लागली असं तितकंच धरून बसते. लाथ आणली, लाथ आणली, लाथ आणली, बस ग लाथ आणलीला. रोज पाया पडणारी तुला लाथ आणत असते होय. रोज सहज डका लागला असं सहज. कधी कधी तिच्या गुणाकडे पाहून एखादी चूक झाली माफ करी जा. कधी 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 इतकं करी जा. उगं शिवपुराण ऐकून काय फायदा नसते. एकच धरून बसायचं, एकच धरून मी सासू आहे, मी सासू आहे. असं अशा काय काय गोष्टी शिकल्या पाहिजे, काय काय घेतल्या पाहिजे. कुठं आलतो आपण आता. महादेव बाबांना सांगितलं सती तसं नाही ग, तसं नाही, तसं नाही. कधी 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 विचार कर जा. तेवढा मोठा महाराज वाकलाय, किती नम्रता आहे महाराजापाशी, किती नम्रता आहे. तेवढा सगळी कथा ऐकली बसून. दिवस माळवता आरती झाली की निघाले नंदीवर बसून. पण त्या दिवशी खाली महादेव बाबानं पाहिलं तर राम धाडा धोंड्याला आलिंगन शीते शीते म्हणून द्यायलेत. महादेव बाबाला इतका आनंद वाटला, ज्याची कथा ऐकली तेच देव आहे म्हणे. राम जन्माच्या अगोदर तिथे 1000 वर्षानं रामायण लिहिलं होतं. किती 1000 वर्षानं. राम जन्माच्या अगोदर 10,000 वर्षानं रामायण लिहिलं होतं. बोलीला वाल्मिक तैसेची करीन वर्तवणे दाविले नामा म्हणे. वाल्मिक ऋषीनं 10,000 वर्षानं आधी रामायण लिहिलं होतं आणि मग राम जन्मलीन, मग तसे वागले, तसे वागले वागले. रामायण एक नाट्य आहे. रामायण काय नाट्य आहे. लिहिलेलं तसं वागावं लागलं त्याला नाटक म्हणतात. तसं सोंग केलं माहीत असून सुद्धा करावं लागलं त्याला सोंग म्हणतात. रामायणामध्ये केलेलं पूर्ण सोंग आहे. आणि महाराज कृष्ण अवतारात केलेला इतिहास आहे. कृष्ण अवतारात केलेला काय इतिहास आहे लक्षात ठेवा. कृष्ण अवतारात वास्तव आहे. कृष्ण अवतार घटनादायी आहे. कृष्ण अवताराच्या घटना आहेत. राम अवतारातलं सोंग आहे. राम अवतार हे वरतून दाखवले, वागून दाखवले, तसं वागून. वास्तव परता वागणं अवघड आहे. कसं अवघड आहे. वागणं अवघड आहे. सून होणं सोपं आहे, लग्न लागलं की झाली सून. पण सूनपणा निभवणं फार अवघड आहे. निभवणं फार अवघड आहे. सूनपणा निभवणं वास्तव फार अवघड आहे. दुसरं वागलंय तसं वागायचंय. साधारण गोष्ट नाही, साधारण गोष्ट नाही. राम अवतार म्हणजे महाराज ते हे आहे. ऐका ना आता. त्या रामचंद्र प्रभूला पाहिल्या पाहिल्या महाराजाला आनंद वाटला. रामचंद्र प्रभूला पाहिलं, महादेव बाबांना तिथून नमस्कार केला. आईसाहेबांना पाहिलं म्हणजे कोणाच्या पाया पडलात, कोणाच्या पाया पडलात. हां कोणाच्या पाया पडलात, कोणाच्या पाया पडलात, कोणाच्या पाया पडलात. वाटा वाटून आणायचं वाटायचं पुन्हा ते खूप लागते. बाया पैसे द्या, बाया वाटला तिथे. एक पुरुषाकडे नाही तिकडं. महादेव बाबांना सांगितलं सती ज्याची कथा ऐकली ते देव आहे ग, खाली ते देव. माय म्हणली हे राम होता वय, हे झाडा धोंड्याला स्त्री सीते सीते म्हणून आलिंगन द्यायलाय. इतका स्त्री लंपट म्हणली याची कथा बसून ऐकली वय. विनाकारण दिवस गेला की म्हणली मला काय कामं नव्हते की काय. महादेव म्हणले सती माझ्या देवाला तसं बोलू नकोस, माझ्या देवाला तसं बोलू नकोस, माझ्या देवाला.
फसवायसाठी गेली सीता माता सीतेचं रूप धरून. भगवंताच्या लक्षात आलं आणि भगवंतानं सांगितलं, माय असं येड्यासारखं काय करतीस ग. ती येडेश्वरी झाली, येडेश्वरी. पुन्हा रामचंद्रानं सांगितलं, तू का आलीस माय, तू का आलीस माय. तुका माय म्हणल्यानं ती तुका माय झाली, तुका माय. महादेव बाबानं त्याग केला. इकडं शांत शांत बसा. दक्ष प्रजापतीच्या घरी यज्ञ होता, दक्ष प्रजापतीच्या घरी यज्ञ होता, यज्ञ. आणि यज्ञाचं आमंत्रण सगळ्या देवायला दिलं, सगळ्या देवायला, सगळ्या. आळंदीच्या संस्थेला पण दिलं. कशाचं आमंत्रण? यज्ञाचं आमंत्रण, यज्ञाचं आमंत्रण. यज्ञाचं आमंत्रण सगळ्या लोकांना दिलं, सगळ्या. फक्त महादेवाला पत्रिका दिली नाही. महादेव दक्ष प्रजापतीनं यज्ञाची पत्रिका फक्त महादेवाला दिली नाही, फक्त महादेवाला, महादेवाला. आणि सगळ्या देवाला सांगितलं, येता येता कैलास मार्गाने याचं म्हणले. महादेवाला बोलू आप आपल्या वाहनात देव बसायचा नाही यायचा, वाहनात बसायचा नाही यायचा. आई साहेब त्या कैलास पर्वतावर बसलेल्या, माय याचं नाही का कुठं तुमच्या बाबाच्या घरी यज्ञ. ती मला कसं सांगितलं नाही, तुम्हाला माहित नाही म्हणले. गेले तो. इंद्रानं वरून आवाज द्यायचा, वरुणानं आवाज द्यायचा, कुबेरानं आवाज द्यायचा, कुबेरानं द्यायचा. चंद्र आला 27 मालकीनला घेऊन त्या रथात बसून, सतीच्या त्या बहिणी 27ला 27 त्यानं वरून आवाज द्यायला, ताई ताई याचं नाही का, याचं नाही का कुठं माय बाबाच्या घरी, आपल्या बाबाच्या घरी यज्ञ, यज्ञ. ती म्हणली बहिणीला आमंत्रण दिलं, सोयऱ्याला आमंत्रण दिलं, इंद्राला आमंत्रण दिलं, वरुणाला आमंत्रण दिलं, आपल्याला का म्हणून नाही. आपल्याला पळत गेली मालकाजवळ. मालक बाबानं पत्रिका दिली होती कोणाजवळ का मुद्दाम कोण दिली नाही की आपल्या बाबाच्या घरी आमच्या यज्ञ, चला आपल्याला जायचंय, चला चला आपल्याला जायचं. पण ते महादेव आहे, ते आपल्यासारखा थोडाच चल म्हणले की नाही का, चला आपल्याला जायचं. मला जाऊ दे नाही, आपल्या गावात सप्ताह चालू आहे, जाऊ द्या ना म्हणली. वर्षा येतेच की सप्ताह, चला बसलं गाडीवर की निघालं. तसं थोडंच महादेव. महादेवानं सांगितलं, सती मी जावाई आहे आणि जावायाला आमंत्रण असलं तर सासरवाडीत किंमत असते, आमंत्रण नसल्यावर जावायानं जाऊ. मी येणार नाही गड्या म्हणलं, तुझा येणार नाही, तुझा जातो. सती आई साहेबाने नंदी श्रृंगी भृंगी आपल्या सोबत घेतले. आणि सती आई साहेब निघाल्या, यज्ञ मंडपामध्ये गेल्या. बराबर सगळ्यांना तिचा अपमान करायला सुरू केलं, सगळ्यांना, सगळ्यांना. आपल्या माहेरात बापाचा आधार नसला की लोक आपल्याला टोचून बोलतात, वडिलाचा आधार असला की लोक भेटतात आधार. आधार जीवनामध्ये वडिलाचा आधार सगळ्यात महत्वाचा आहे, माय सगळ्यात महत्वाचा. सगळ्यात जिच्या बापाचं गावामध्ये वचन आहे, तिचा नवरा सुद्धा तिला बोलायला भेटते, नको नको म्हणले, लय वजन आहे तिच्या बापाचं. आपल्या वडिलाचा मोठेपणा कधी सांगितला पाहिजे मुलीनं, सांगतात पण मुली आपल्या वडिलाचा मोठे. सगळ्यात जास्त मुलीला आवड असते तर आपल्या वडिलाची असते. माय मोठेपणा वडिलाचा सांगतात. मुलीला आपल्या माहेरातली ज्या गोष्टी आवडत त्या तितक्या सासरी आवडत नाहीत, माहेराच्या आवडत आहेत. माहेरच्या माहेरामध्ये सप्ताह कसा होऊ द्या, त्या सप्त्याचं वर्णन करतात. कुठल्या माहेरातल्या. आता एवढा मोठा सप्ताह आपल्या गावात चालू, वरी मंडप दिलेला आहे, रोज 2 टाइम जेवायला आहे. एवढा मोठा सप्ताह चालू आहे तरी जेवता जेवता म्हणतात, माय तुला खरं सांग का, माझ्या माहेरासारखी नुकती होतच नाही. आज नुकतीच आहे ना जेवायला, हो माझ्या माहेरासारखी नुकतीच होत नाही. दुसरी म्हणली, कशी ग तुझ्या माहेरासारखी काऊन होत नाही, तुझ्या माहेर का राखेला तळते का नुकतीला, त्याला तर तळीत असतील ना गोड, त्याला तर ते तिकडे ते सारखंच इकडे सारखं. पण ते कसंही करू द्या तिकडं आवडतं जास्त, सगळ्यात जास्त तिकडं आवडतं सगळ्यात. आता एवढा मोठा सप्ताह, एवढा मोठा मंडप आहे, झाडाखाली एवढी सावली आहे, तरी काय काय बायाच्या पसंत नसते. माय म्हणली, माझ्या माहेरातला असा मंडवा असते, असा मंडवा असते, माझ्या माहेरासारखा मंडवाच नसते. तुझ्या माहेरात का नदीत येते का मंडवा, मंदिरापाशीच असेल ना, मंदिरापाशी. पण वर्णन करतात तिकडलं वर्णन. पण सती आई साहेब गेल्यानंतर तिचा अपमान करायला सुरुवात झाली. अपमान करायला. एक बहीण पळत आली, ताई 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 म्हणे, काय ग त्या मालकानं कपडे नेसते का म्हणले, जनावरांचे कातडेच पांघरीत आहे का अजून. सती आई साहेब म्हणले, ही मालकाचा अपमान करायला. दुसरी पळत आली, ताई
मग का ग उशीर केलास ग? उशीरच झाला, माया यायला उशीरच झाला. ताई म्हणे का तुझ्या मालकानं काही दागिने फिगिने केलेत का? ते सरपच अडकी दे का अंगाला? अगं म्हणली मालकाचा अपमान आहे, अपमान. तिसरी पळत आली, ताई ताई उशीर केलास ग? माय उशीर झाला ग म्हणली, उशीर झाला. ताई तुझ्या मालकाच्या डोक्यातून ते गचाळ पाणी वाहते बंद झालं का? चालूच आहे ग गंगा. आई साहेब म्हणल्या मालकाचा अपमान करायला. वडिलाच्या जवळ गेल्या, आई पळत आली, माय अपमान आहे ग तुझा, कामून आलीस माय, कामून आलीस. सती आई साहेबाला राग आला आणि यज्ञकुंडामध्ये उडी मारली. यज्ञकुंडामध्ये सती आई साहेबांनी उडी मारल्या बरोबर श्रंगी भ्रंगी पळत आले आणि महादेव बाबाला सांगितलं घात 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 घात. महादेव बाबांना जटा पटल्या, एक केस तुटला आणि भस्मासूर निर्माण झाला. वा. इकडं असणार महाराज पार्वती मातेचा जन्म घेतला तिनं दुसरा, आणि पार्वती माता आणि महादेव यांच्या लग्नाची तयारी आहे. आता उद्या कथा बघू राहिलेली. आता वराड सगळं आलेलं आहे आणि महादेवाचं वराड आहे. महादेवाचा रस्ता द्या, रस्ता सोडा मधून सोडा, महादेवाचं वराड आहे. आता सगळं आलेलं आहे. उद्या ठीक 1 वाजता कथेला सुरुवात होईल, याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. चला वराड आलेला आहे. वा. रस्ता सोडा. एकदा पाहून घ्या भूत आहेत बरं. शूटिंग गजो पाठीमाग घे येते वेळेस. रस्ता सोडा. गीत घ्या एखादी. हॅलो हॅलो. भूते विताळ नाचती, 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 भूते विताळ गज गज चर्म
एकदा टाळी रायकोटवाल्या मामाच्या नावाने एकदा वाजवा. आंदेगावकर मामाचे भाऊ वारले म्हणून ते अचानक गेले आणि एका आल्यावर अर्ध्या तासात एवढं तयार केले, त्याच्याबद्दल एकदा टाळी वाजवा सगळ्यांना. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. एकदा टाळी वाजवायची आणि धोंड्याना एकदा आता मध्ये व्हायचे, तुम्हाला घुसायचे सुंदर अशा प्रकारचे. एकदा चला पोरो या, पोरो मध्ये या, असे एकदा पोरो आपले ते संस्थेच्या पोरी उठा माय, असं उठा एकदा वा. मोबाईल वाल्यांना धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. चला हातामध्ये हार त्याच्या गळ्यामध्ये घालायला लावा बायला, एका बाईला कोणला तरी. वरी घ्या हो स्टेजवर. आजचे यजमान 5 मागाष्टिका होतील, लावायचे आता. तुम्ही घाल ना. हा तुम्ही घाला बाईला. खाली बसून घ्या. हो दोन्ही पोरी असल्या तरी नका, यायला घालू द्या. घाला घाल माय. तुम्ही या एक जण माय त्याच्या गळ्यात घाला. वा. या युवा सोहळ्यासाठी 5 मंगळाष्टिका होतील. 1 मंगळाष्टिका पंढरीनाथ महाराजाची पण होणार आहे, याची नोंद घ्यायची आहे. सुंदर अशा 5 मंगळाष्टिका होतील. आवाजाचा आवाज सोडा की एकदा जरास. काय किराया लागला तर लागू द्या. तातीराव नाही ना आता, नाही इलाज होतं.
तातीराव मड्या आवाज दिला तिथं. हॅलो 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 हा म्हणते का? वा वा या. कोण म्हणते ते नाही यावर या. या युवा सोहळ्यासाठी 5 मंगळाष्टक नोंद घ्यायची. देव दानव मानव यक्ष गणकंदन किन्नर सगळे महादेव बाबाच्या लग्नात आलेले आहेत. एका जागी असणारे राक्षस पिशाच सगळे भूते वेताळनाचं 3 हर्षयुक्त ओमापती. या भूताच्या नावाने एकदा टाळी वाजवा. तुमच्या पाठीमागं संसाराचं भूत लागलेलं पळून जाते. पळी भूत वादा वेणे त्यांचे. वा 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 वा. युवा सोहळ्याला सुरुवात होती. सगळ्याला अक्षता पोहोचल्यात. नवरीचे मामा नवरदेवाचे मामा. कारण का त्याला मामा नव्हतेच. नवरदेवच माहित नाही कुठून जन्माला. महादेव ते मामा कुठला होता. हो मंगळाष्टक म्हणायचं ना. 5 मंगळाष्टक होते. युवा सोहळ्याला सुरुवात होते महाराज. स्वस्तिनिंद्रो वृतस्रवाः स्वस्तिन भोगा विश्ववेदाः स्वस्तिनाक्षो अरिष्टमेवेयम्. वरी घ्यायचं वरी घ्या. हरि ओम सहस्रश्रीगाः बुरुगाः सहस्राक्षाः सहस्रपात समीरं सर्वतः स्मृत्वा ते 313 पुरुक एवेदक सर्वं यच भूतं यच भाव्यं माम् उदाम्रतुषेय शान्नौ जतन्यनातिरोतेय एतावानश्च महिमा तुझाया. ते अंतरपट नाही. नुसतं उभं करायचं. त्याच्या अंगावर अक्षिता पण टाकायच्या नाही. अक्षिता इकडे टाकायच्या. असे होते फक्त म्हणायचं महादेव पार्वती असे. त्याचं लग्न नाही लावायचं. आवाज द्या आवाज. स्वस्तिन इंद्रो वृतस्रवाः स्वस्ति न पूगा विश्ववेदाः स्वस्तिनाक्षो अरिष्टमेवे बृहस्पतिर् ददातु सावधानम्. शिवतने वरिष्ठं सर्वकल्याणमूर्तं हर्षकमलस्थं शोभितं मोदकेन अरुणकुसुमालाव्यान लंबोचिदरेण मम हृदय निवासिनी कुर्या सदा शिवमंगल सावधान. सावधान शुभमंगल सावधान सावधान शुभमंगल सावधान सावधान शुभमंगल सावधान.
पार्वती महासुर नदी क्या तातया गंडती पूर्ण जले समुद्र सरिता कुर्या सदा मंगलम शुभमंगल सावधान सावधान शुभमंगल राजा जनक राजाणी सीता सयोवर पूजिले पण लावून मिथिला नगरी उभी जानकी लग्न मंडपी गेली वरमाला करी कोण स्वीकारिल ही वरमाला तळमळ ही अंतरी वार्ता गेली देशोदेशी माया अयोध्यापुरी सीता संवरा राम प्रभू आले मिथिला नगरी उभी जानकी लग्न मंडपी घेऊनी वरमाला करी कोण स्वीकारिल ही वरमाला तळमळ ही अंतरी उठले रघुवीर पण जिंकण गुरुजना वंदोनी हात लावता क्षणात एका पण जिंकला श्रीरामानी आनंद झाला सकल जना आनंद मिथिला नगरी पती पत्नीचे अतूट नाते आज आले जुळुनी देव ब्राह्मण आप्त मित्र यांच्या साक्षिणी सर्व समर्पित करुण श्रीरामा सीता झाली अर्धांगिणी सीता संवर येता जुळुनी झाली आकाशवाणी कुर्यात सदा मंगल हो शुभ मंगल यातिनी शुभ मंगल सावधान हॅलो, ऐका ऐका आणि लक्ष द्या. आज या ठिकाणी शिवपार्वती विवाह सोहळा संपन्न झालेला आहे आणि या विवाह सोहळ्याचे आजचे जे अन्नदाते आहेत आमच्या येथील सर्व नटुरे पाटील मंडळ यांची पंगत आहे. ऐका, काही हरकत नाही, काहीच म्हण नका, आता बसा. सरप निघून गेला फटीला काय करता, बसा आता. तरी नटुरे पाटील मंडळ यांची आज या युवा सोहळ्यानिमित्त अन्नदानाची पंगत आहे. संपूर्ण गावास चुलबंद आमंत्रण आहे. बाहेर गावून आलेल्या सर्व युवा सोहळ्यासाठी पाहुणे मंडळींना सुद्धा विनंती आहे, भोजन केल्याशिवाय आपण कोणीही जाऊ नये. आणि पिंपळकोटा
थांब आता बाई, पैसेच घ्यायच्यात, 5 मिनिटं थांब. पिंपळकोटा गोपाळवाडी इथे सुद्धा एकेरी चुलबंद आमंत्रण आहे. धन्यवाद. तरी आता ही आरती झाल्याच्या नंतर लागलीच अन्नदान मंडळीकडून सूचना आल्याच्या नंतर भोजनाला सुरुवात होईल. नटोरे पाटील मंडळ यांच्याकडून आमंत्रित सर्व पाहुणे मंडळींना भोजनाची व्यवस्था केलेली आहे. धन्यवाद. अतिशय गोड आवाजात शेवटचं मंगळाष्टक. शेवटची मंगलाष्टका. एकदा उठा. आरती आरती चला सगळ्यांना उठा. या कैलास नगरीत, या कैलास नगरीत, या पिंपळकोटा नगरीत आवाज द्या, आवाज द्या. या पिंपळकोटा नगरीत काही वाजत गाजत आणि सोन्याचं 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 भासिंग लगीन देवाचं लागत. सोन्याचं भासिंग लगीन देवाचं लागत. सोन्याचं भासिंग लगीन देवाचं लागत. सोन्याचं भासिंग लगीन देवाचं लागत.
धन्यवाद. महादेव पार्वतीला खरंच खरंच जशी मूर्ती म्हणतं तशाला तशी गेली. एकदा टाळी वाजवून स्वागत करा. यजमानांना आरतीसाठी यायचं. चला आरती लावायचे. आजच्या पंक्तीचे अन्नदाते त्याच्या नावाने एकदा टाळी वाजवायची. ज्याची खावा पोळी आणि त्याची वाजवावी टाळी. वा वा. चला नारायण फुगडी खेळतो म्हणाले काय? हा नारायणाची जोडी फुगडी खेळतो म्हणाली काय? आवाज सोड टन हॅलो दिमाग सरकू नको लग्या. बोलो. शिव शिव पुराण शिवजी की है आरती पापियों को पाप से है तारती. आरती पापियों को पाप से है तारती. ये अमर भक्त को मुक्ति पाते पंचम वेद निराला है. जगाने वाला है नवदूत जगाने वाला है. अमर ग्रंथ है मुक्ति पाते पंचम वेद निराला है. नवजोत जगाने वाला है नवदूत जगाने वाला है. हरि राम यही हरिदान यही हरि राम यही हरिदान. ये मंगल मंगल आरती पापियों को पाप की है तारती. महापुराण शिवजी की आरती पापियों को पाप की है तारती. महापुराण शिवजी की आरती पापियों को पाप की है तारती. जाने वाला है हर शांति गीत पावन पुण्य पापों को मिटाने वाला है. हरि दर्शन करने वाला है. पापियों को पाप की है तारती. आरती पापियों को पाप की है तारती. बिगड़ी को बनाने वाला है. ये मधुर बन जलवंत को मार्ग दिखाने वाला है. बिगड़ी को बनाने वाला है. श्री राम यही घनश्याम